जय शिवराय मित्रांनो राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित अविवाहित घटस्फोटित परित्यक्त्या निराधार विधवा अशा विविध प्रकारातील महिला लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणण्यात आलेली आहे। अतिशय धूमधडाक्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी होत आहे। या योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील या विविध प्रकारातील महिला लाभार्थ्यांना पात्र झाल्यानंतर दरमहा 1500 रुपयाचं मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि याच्याच करता राज्यातील लाखो महिलांच्या माध्यमातून आतापर्यंत अर्ज देखील दाखल करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, प्रशासनाच्या माध्यमातून मिशन मोडवरती योजना राबवली जात आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करत असताना कुठल्याही प्रकारची हायगाई खपवून घेतली जाणार नाही अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। वेळोवेळी याच्या संदर्भातील आढावा घेतला जात आहे आणि फक्त पात्र लाभार्थीच्या खात्यामध्येच या अनुदानाचं वितरण केलं जावं याच्यासाठी या योजनेचा लाभ देत असताना फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच या योजनेच्या अंतर्गत मानधनाचं वितरण केलं जाईल अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती अर्ज करत असताना बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जातो, तो म्हणजे नेमकं बँकेचं खातं कोणतं द्यायचं। बरेच जण विचारतात डीसीसीचं द्यायचं का, राष्ट्रीयकृत बँकेचं द्यायचं का, पोस्ट पेमेंट बँकेचं द्यायचं का, वगैरे वगैरे। मित्रांनो, याच्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण होणार असल्यामुळे आपलं जे खातं आधार संलग्न आहे असंच खातं, मग ते डीसीसी बँकेचं असेल, राष्ट्रीयकृत बँकेचं असेल, खाजगी बँकेचं असेल किंवा पोस्ट पेमेंट बँकेचं असेल, ज्या कुठल्या बँकेचं असेल तेच खातं आपण या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी देऊ शकता। जर तुमची यापूर्वी जॉईंट खाती असतील तर जॉईंट खाती देऊ नका, पोस्ट पेमेंट बँकेचं खातं खोलून सुद्धा याच्यामध्ये देऊ शकता। याच्या पूर्वीचं एखाद्या बँकेचं खातं असेल परंतु त्याला आधार संलग्न नसेल तर ते खातं देऊ नका, नवीन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं खोलू शकता। किंवा तुमचं जर ऑलरेडी एखादं खातं खोललेलं असेल आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये आधार संलग्न आहे की माहीत नाही हे जर माहीत करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता। आणि ऑनलाईन पद्धतीने पाहून जर आपला आधार संलग्न एखादं खातं असेल तर ते आधार संलग्न खातंच या योजनेच्या लाभासाठी देऊ शकता। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला आधारच्या पोर्टलवरती आपलं कोणतं खातं बँकेशी आधार लिंक आहे हे आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता। याच्यासाठी आधारच्या पोर्टलवरती यायचे, यूआयडीआयच्या पोर्टलवरती आल्यानंतर ज्याची लिंक आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला वरती काही ऑप्शन दाखवले जात आहेत ज्याच्यामध्ये आपण बँक सीडिंग स्टेटस पाहू शकता किंवा या माय आधारच्या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुढे ऑप्शन दाखवले जाणार आहेत। आता तुम्ही बँक लिंकिंग स्टेटस, आधार सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुन्हा लॉग इन करण्याची ऑप्शन दाखवली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आहे। कॅप्चा कोड पाहून टाकल्यानंतर तुम्हाला खाली ओटीपी मागवण्यासाठी जो ऑप्शन येईल, तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी खाली एंटर करायचा आहे आणि ओटीपी एंटर करून लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारच्या पोर्टलला लॉग इन होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करण्याची जी काही नवीन ऑप्शन आहे जे तुम्ही सप्टेंबर 2024 पर्यंत मोफतमध्ये अपलोड करू शकता किंवा आधार डाउनलोड करणं असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या आधारच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याचा लाभ याच्या अंतर्गत घेऊ शकता। आणि याच्याच अंतर्गत तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस सुद्धा पाहता येणार आहे। या बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेलं बँक खातं या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। ते कधीपासून लिंक आहे, कोणत्या बँकेचं आहे, बँकेचा जो अकाउंट नंबर आहे त्याचे शेवटचे 4 डिजिट आणि सध्याची जी स्थिती आहे इनएक्टिव्ह, ऍक्टिव्ह वगैरे जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। आणि याच्यामध्ये जे खातं ऍक्टिव्ह असेल तेच खातं तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डीबीटीसाठी वापरू शकता। मित्रांनो, हेच खातं प्रत्येक योजनेच्या डीबीटीसाठी सुद्धा वापरलं जातं, त्याच्यामुळे डीबीटीच्या ज्या वेळेस योजनाचा लाभ असेल त्या वेळेस हेच खातं वापरण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, नेमकं खातं कोणतं वापरायचं याबद्दलचा विचारला जाणार हा एक प्रश्न आणि याच्याबद्दलची एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।